हाय हॅलो नमस्कार लाईफस्टाईल विथ सोनालीच्या परत एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल। तर आज मी माझं कपाट आवरायला घेतले। कपाटामध्ये भरपूर साडी आणि ड्रेस हे अस्तव्यस्त झालेले होते आणि काही साडी आणि ड्रेसेस हे बाहेरच आहेत कारण कपाटामध्ये ठेवायला जागाच नाहीये। आपण कपाट आवरल्यानंतर जेव्हा जुने कपडे बाहेर येतील ना तेव्हाच नवीन कपड्यांना जागा होईल, म्हणून हे खूप दिवसाचं पेंडिंग काम आज मी हाती घेतलेलं आहे। आणि आता मला प्रेग्नन्सीचा 8वा महिना सुरू झालाय आणि आई सांगत आहे की तुझ्याकडे कॉटनचे कपडे असतील तर ते व्यवस्थित क्लीन करून ठेव, कारण आपल्या मिडल क्लास लोकांचं असंच असतं। आपल्या घरी जेव्हा केव्हा नवीन बाळ जन्माला येतं तर बाळासाठी जुने कपडे जुने बाळातेच वापरतो आणि कॉटनचे कपडे जेवढे जुने होतात तेवढे ते सॉफ्ट मऊ होतात आणि बाळासाठी ते चांगले देखील असतात। तर म्हणून म्हटलं की आज हे सर्व आपण आवरून घ्यावं आणि यामध्ये जे काही जुने कपडे आहेत ते निघतील। तर सर्व कपडे साडी वगैरे बाहेर काढल्यानंतर आता मी व्यवस्थित एका कपड्याने पुसून घेते। नंतर या साडी किट ही कपड्याने पुसून घेते कारण यावरती सुद्धा भरपूर धूळ आहे, म्हणूनच मी माझ्या सर्व साड्या अशा प्रकारच्या किटमध्येच ठेवत असते। कारण अशा वॉर्डरोबमध्ये काय माहिती कशी जाते पण धूळ भरपूर जाते। जेव्हा आपण घरामध्ये झाडलोट करतो ना तेव्हा अशा फर्निचरला थोड्या फटी असतात, तर त्या फटीतूनच ही धूळ जात असावी। अदरवाईज जी पूर्वीचे लोखंडी कपाट असायचे त्यामध्ये अजिबात धूळ जात नव्हती, म्हणून आपण साड्या डायरेक्टली ठेवल्या तरी चालायचं। पण आता अशा वॉर्डरोबमध्ये व्यवस्थित किटमध्येच ठेवल्या तर साड्या राहतात, नाहीतर मग साड्यावरती धूळ जमा होईल आणि 4-6 महिन्याला कपाट आवरावंच लागतं। कारण त्यामध्ये ज्या साड्या आपण घडी करून ठेवलेल्या आहेत ना त्याच्या घडी मोडून थोडेसे हवेला ते सुकवायला टाकायचं, तरच त्या साड्या जास्त दिवस टिकतात। मी माझ्या साड्या जास्त दिवस टिकाव्यात म्हणून काही गोष्टींची काळजी घेते। तुम्ही नक्कीच त्या गोष्टींची काळजी घेत असणार, नसेल घेत तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच घ्यायला सुरुवात करणार। जेव्हा आपण साडी नेसून झाल्यानंतर डायरेक्टली ती साडी घडी करून कधीच नाही ठेवायची, कारण साडीला घामाचा वास लागलेला असतो। तर तो जावा म्हणून एक दिवस घरामध्येच आपल्याला ती साडी सुकवायला ठेवायची आहे आणि त्यानंतरच घडी करायची। त्यानंतर म्हणजे आपण जी साडी खूप दिवस झालं नेसलीच नाहीये अशी साडी आपल्याला कपाटातून बाहेर काढायची आहे। त्याची घडी मोडून ती आपल्याला हवेमध्ये सुकवायला टाकायची आहे, म्हणजे सावलीतच टाकायचं गॅलरीमध्ये वगैरे, आणि एक दिवस सुकल्यानंतर घडी करून परत ती ठेवून द्यायची। आणि केव्हा असं होतं ना की आपण साडी नेसून जातो, साडी तर व्यवस्थित असते पण साडीचा जो खालचा भाग आहे म्हणजेच फॉल लावलेला भाग तो खूप जास्त घाण होतो, खूप जास्त धूळ लागलेली असते। तर अशा वेळेस आपण साडी पूर्ण न धुता फक्त तो फॉलची जी जागा आहे ना जिथे घाण झालेला आहे तेवढं स्वच्छ करायचा, कारण सारखं साडी धुतली तर साडी खराब होते। म्हणून आपल्याला काय करायचं, एक ओला कपडा घ्यायचा आणि फॉलवरती जी काही घाण लागलेली आहे, जी धूळ आहे, डस्ट आहे, ती आपल्याला ओल्या कपड्याने पुसून घ्यायची आहे आणि ओल्या कपड्याने ती स्वच्छ सुद्धा होते। आणि नंतर मग आपल्याला ते एक दिवस सावलीमध्ये सुकवायचं आणि त्यानंतर घडी करून ती साडी ठेवून द्यायची आहे। तर माझ्याकडे अशा मोठ्या 5 किट आहेत। यामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या भरलेल्या आहेत, एकात सिल्क, एकात नेट, सिंथेटिक अशा पद्धतीने, आणि एका किटमध्ये 7 ते 8 साडी बसते। सिल्कच्या साड्या असतील तर त्या 8-10 साडीसुद्धा एका किटमध्ये बसतात। तर या किट खूप छान, खूप यूजफुल आहेत आणि हे पूर्ण ट्रान्सपरंट असल्यामुळे आपल्याला कोणती साडी कोणत्या किटमध्ये ठेवली आहे ते लगेच समजते। आणि अशा किट मला अजून घ्यायच्या आहेत ब्लाऊजसाठी, तर आता त्या मी लवकरच घेईल। आणि काही सिंगल साडी किटसुद्धा आहेत यावाल्या, ज्या मी माझ्या लग्नामध्ये घेतल्या होत्या जवळपास 1 डझन, पण आता त्यातल्या 4-5 शिल्लक राहिल्यात। तर सर्व साड्या अशा पद्धतीने मी किटमध्येच ठेवत असते आणि साडीवरची मॅचिंग ब्लाऊज पेटीकोटसुद्धा साडी किटच्या शेजारी ठेवते, म्हणजे पटकन मिळतील। त्यानंतर माझ्या ड्रेसेसमध्ये जे काही जुने कॉटनचे ड्रेस आहेत ते वेगळे काढते आणि शिल्लक राहिलेले पुढे जे मला उपयोगात येतील ते ड्रेस कपाटामध्ये व्यवस्थित घडी करून ठेवून घेते। तर तुम्ही तुमच्या साड्यांची कशी काळजी घेता, तुमच्याही काही टिप्स असतील तर त्या मला नक्की सांगा, म्हणजे त्यासुद्धा मला पुढे उपयोगात येतील। आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला थोडाफार जरी यूजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असे छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि मी माझं कपाट कसं ऑर्गनाईज केलं हे सांगायला अजिबात विसरू नका। भेटूयात लवकरच अजून एका अशा छानशा व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद। बाय बाय।